भारतीय रूढी परंपराप्रमाणे श्रावण महिन्यात पूजा अर्चना केली जाते. दर सोमवारी उपवास केले जातात. याशिवाय मांसाहार न करणे, केस न कापणे किंवा दाढी न करणे या गोष्टीचेही पालन केले जाते. परंतु याचा काहीसा परिणाम सलून व्यवसायावर झाल्याचे सोलापूर शहरात पाहायला मिळते. याबाबत अधिक माहिती नाभिक दुकानदार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. मी प्रभाकर भालेकर, नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था सोलापूर या संस्थेचा अध्यक्ष आहे. सोलापुरामध्ये साधारण 700 ते 800 सलून दुकान आहेत. सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वरांची नगरी म्हणून सोलापूरला ओळखलं जातं व रामेश्वरांच्या नगरीमध्ये जे सोलापुरामध्ये बरेच भाविक आहेत ते भाविक सिद्धरामेश्वरांची पूजा पाठ हे पूर्ण महिनाभर श्रावणामध्ये करत असतात. त्याच्यामुळे दाढी कटिंग करणं हे त्यांनी वर्ज करतात. बाकीचं काही कारण नसून हे पूजापाठ करण्यामध्ये भरपूर लोक श्रावणामध्ये पूजा करत असतात. त्याच्यामुळे दाढी कटिंग केली जात नाही. परंतु त्याचा परिणाम आमच्या दुकानदारांवरती होतो. परंतु आता सध्याच्या काळामध्ये हा परिणाम जो आहे हा कमी प्रमाणात झाला असून आता बऱ्यापैकी 40 ते 50% लोक हा फक्त ह्या गोष्टी पाळतात. सोलापूर शहरात किमान 700 ते 800 सलून दुकान आहेत. सोलापूर शहर हे सिद्धरामेश्वरांची नगरी म्हणून ओळखले जाते. सिद्धरामेश्वर यांच्या नगरीमध्ये असलेले भाविक हे श्रावण महिन्यात सिद्धरामेश्वरांची पूजापाठ करत असतात. त्यामुळे भाविक दाढी कटिंग करणे टाळतात. परंतु आता सध्याच्या काळामध्ये हा परिणाम कमी झाला असून आता 40 ते 50% लोक फक्त या गोष्टी पाळतात. श्रावण महिना संपल्यानंतर पुन्हा सलून व्यवसायात तेजी येते. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.